सो सचिन, कॉंग्रॅच्युलेशन्स 600 संपवल्याबद्दल. सो या राईडबद्दल थोडंसं आम्हाला एक इन्फॉर्मेशन शेअर करायची, म्हणजे साधारणपणे चॅलेंजेस काय काय होते या राईडचे, आणि तुमचं स्लीप डिप्रिवेशन, कारण 600 राईड ही मोठी असते, तुम्हाला अख्खी एक रात्र त्याच्यामध्ये तुम्हाला हे करायची असते, तर तुम्ही रात्रीची झोप घेतली होती का नव्हती घेतली, आणि कसा ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला. कारण ह्या राईडला कसं थोडेसे काही चॅलेंजेसमध्ये हेडविंड पण असतं बऱ्यापैकी. सो तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता या राईडला? सो बेसिकली आता ही माझी 600 होते आणि मला माहिती म्हणजे की आपण प्रिपरेशन कसं केलं पाहिजे 2-3 दिवसाआधी. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली मी प्रायर नाईटला फक्त 4 तास झोपलो. टेक्निकली आपल्याला झोप नियंत्रित केलं पाहिजे. पण हायड्रेशन आणि कार्ब लोडिंग मी ठेवलं होतं व्यवस्थित. ओके. आणि राईड स्टार्ट केल्यानंतर लकीली यावेळेस इंदापूरपर्यंत हेल्मेट होतं. ओके. हां. खूप ॲडव्हान्टेज, आणि आम्ही जरा लवकर तिथपर्यंत पोहोचलो. सेकंड कंट्रोल पॉईंट तुम्ही लवकर गेला. लवकर पोहोचलो. ओके. मग तिथून जास्त वेळ न झाला होता. आम्ही पटकन रॅपअप केलं सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि मग तिथून आम्ही पुढच्या सिटीसाठी म्हणजे अक्कलकोटसाठी, इंदापूर टू अक्कलकोट. हां. तिथे गेलो आणि तो पण व्यवस्थित केला. तो जरा थोडा डिफिकल्ट वाटला कारण त्यावेळेस ऊन वाढलं. ओके. उन्हाचा एक चॅलेंज होता. बरोबर. हीट वाढत चालली आहे. हो. आणि मग संध्याकाळ होऊसपर्यंत आम्ही जसं होईल तसं ओके. केडन्स ठेवला लोमध्ये आणि मॅनेज केलं, पण पुढं स्टॉप नाही घेतला. स्टॉप नाही घेतला. जसं थोडंसं आपलं ऊन कमी झालं त्यानंतर मग परत स्पीडअप केलं. आणि जे एक्सपेक्ट टार्गेट ठेवलं होतं आम्ही त्या टायमिंगमध्ये आम्ही 10च्या आसपास सीपीला पोहोचला. ओके. त्यानंतर मग पटकन आम्ही सगळ्या गोष्टी आवरून फ्रेश होऊन डिसाईड केलं की आपण जास्त वेळ इथं पण नाही घालवायचा. बरोबर. आणि मे बी वी कॅन स्टार्ट अगेन द रायडिंग सून, मे बी आफ्टर 1 hour मॅक्स. ओके. आणि मग इन केस जर पुढे रस्त्यामध्ये झोप आली तर आपण पॉवर नॅप घेऊ. आणि तसंच आम्ही मग 11-11:30ला सीपी सोडला. ओके. आणि पुन्हा राईड चालू केली. ओके. आणि टेम्परेचर डाऊन असल्यामुळे बरोबर, त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेतला. बरोबर, अगदी बरोबर. आणि मग जो आमचा सीपी नंबर 4 होता अगेन इंदापूर, तो आम्ही समवॉट अबाउट दुपारी 10 आसपास ओके गुड अचीव केलं. हां. आणि आम्हाला माहित होतं की आम्ही बऱ्यापैकी टाईममध्ये युटिलाइज व्यवस्थित केलेला आहे. आमच्याकडे इनफ टाईम आहे. हां. मग सेम स्टोरी अगेन ऊन वाढलं. हां. आणि ऑलमोस्ट आफ्टर 450 किलोमीटर्स झाले होते. ओके. येताना काय हेडविंडचा त्रास इंदापूरच्या पुढे? हो. मग आता आपल्याला माहिती होतो आपला बरोबर. रेग्युलर रूट आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याला हेडविंड भेटतं. ओके. आणि ते एवढं नव्हतं पण होतं हेडविंड होता, माइल्ड हेडविंड. जे आम्ही स्ट्रॅटेजी अप्लाय केली होती ओके. की मॅक्स टाइम ठेवायचा लास्ट सेगमेंटसाठी 150 किलोमीटरसाठी, ओके. तो आमच्याकडे होता. म्हणून आम्ही कॉन्फिडंट होतो की बरोबर होऊन जाईल व्यवस्थित, जास्त लोड घ्यायचा नाही. तरी उन्हाच्या पिरियडमध्ये आम्ही मग छोटे छोटे ब्रेक्स घेऊन ड्रिंक्स ब्रेक घेऊन असं करत 4 वाजेपर्यंत जसं तरी वेळ घालवला. ओके. आणि जसा परत टेम्परेचर डाऊन झालं मग आम्ही परत स्पीड घेतलो. ओके. पण हां. एंडिंगला आपल्याला माहिती आहे की लोणी आणि हडपसर बरोबर. आपला जसं आपण यवतपर्यंत. हां. यवत आणि जसं आपण सिटीमध्ये येतो बरोबर. आफ्टर यवत लोणी काळभोर उडली कांचन. हां. तो मॅनेज करायला थोडा आपल्याला वेळ लागतो. वेळ लागतो. तेही डोक्यात होतं की जेवढा मॅक्स वेळ आपण ठेवू थोडं बरं. बरोबर आहे. हां. आणि आफ्टर ऑल ट्रॅफिक, टेम्परेचर आणि हेडविंड बरं. हे सगळं मॅनेज करून जो बिगिनिंगमध्ये प्लॅन केला होता की ओके. ॲटलिस्ट 3 तास आधी संपवायची लकीली आम्ही संपवली. तुम्ही फारच चांगली संपवली. खूप खूप अभिनंदन. आणि तुमचं आता हे किती वय सर आहे? आज माझं 5th एसर झालं. 5th एसर. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन.